नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत बापूसाहेब धमढेरे सर पुण्यावरून आणि सृष्टी मॅडम पण आहेत आणि आपले ग्रेट ग्रेट महागुरु योगेश महामुनी सर पण आपल्यासोबत आहेत. तेव्हा प्रत्येकाने आपला आपला परिचय आपण नेमकं काय करतोय आणि कुठल्या क्षेत्रामध्ये आपण कार्य करत असताना काय नेमका उद्देश आहे त्याच्या मागचा हाही या व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कळावा अशी अपेक्षा. तर सगळ्यात पहिले मी बापूसाहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी स्वतःचा परिचय आणि स्वतः नेमकं काय काम करतायत ते नक्की सांगावं. नमस्कार. मी बापूसाहेब सर्जेराव ढमढेरे पुणे या ठिकाणाहून आहे. माझं श्रीनिवास हेल्थ अँड वेलनेस सेंटर लोणीकंद या ठिकाणी ई मेडिका एक्सप्रेस सेंटर सुरू केलेलं आहे. 21 ऑगस्ट 2024 रोजी ते सुरू झालेलं आहे आणि आता काय साधारण 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये जो अनुभव त्या ठिकाणी आलेला आहे त्याची थोडीशी माहिती आपणाशी शेअर करतो. आयुर्वेदिक औषधांचा प्रचार करणं, आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करून घेणं हा एक प्रकार झाला. आणि त्यानंतर याच्यामध्ये व्हीसीएफ या थेरपीद्वारे बॉडीमध्ये त्याच्यामध्ये लहरी सोडल्या जातात आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टीमनी ते एक मशीन कार्यरत आहे की ज्याचं नाव ई मेडिका ह्या नावाने आहे. आणि त्याच्या मार्फत त्याच्यावरती मशीनवरती आपले दोन्ही पाय ठेवून त्यातल्या दोन वायरच्या हाताला एक दिलेल्या पद्धतीने सेट करून त्याला ट्रीटमेंट दिली जाते. पॅनलला आपण जे डॉक्टरांच्या पॅनलला आपले जे रिपोर्ट पाठवतो जे समजा शुगर असेल, ब्लडचे रिपोर्ट असतील, बीपी असेल, लेडीजच्या बाबतीतले पीसीओडीचे प्रॉब्लेम असतील, असे वेगवेगळ्याचे पाठवल्याच्या नंतर त्यांच्याकडनं जी सिस्टीम द्वारे ज्या अर्धा तास 1 तास जी ट्रीटमेंट ऑफर सांगितलेली असेल त्या पद्धतीने आपल्याला पेशंटला ती द्यावी लागते आणि त्याच्यातून मग त्यांची ट्रीटमेंट या पद्धतीने आपण पुढे सुरू करतो. आता याचा उपयोग असा होतो की बॉडीमध्ये जे सेल आहेत, डेड सेल जे आहेत, ते परत ऍक्टिव्हेट होण्यासाठी, त्याची ताकद वाढण्यासाठी या थेरपीचा चांगला उपयोग होतो. आणि घरातलंच माझं स्वतःच पेशंट तसं असल्यामुळे आम्हाला स्वतः परिचय त्याच्यात जास्त मिळाला. मी स्वतः शुगर पेशंट असल्यामुळे मलाही त्याच्यातला बराचसा फरक जाणवला. जी 250-300च्या आसपास असणारी शुगर आज आपली 152-153 ह्या दरम्यान येते. त्याचा हा ई मेडिकाचाच हा रिझल्ट आहे. आणि दररोज मी त्याच्यासाठी लागणारी 02 नावाची जी शुगरसाठी जी ट्रीटमेंट आहे ती या ठिकाणी मी घेतोय. अशा पद्धतीने ई मेडिकाचं काम चालू आहे आणि लोकांना आनंदाने कमी खर्चामध्ये, कमी वेळेमध्ये जास्त रिझल्ट कसा देता येईल यासाठी ई मेडिका या ठिकाणी कार्यरत आहे. आदरणीय योगेशजी महामनी सर, मनोज महामनी सर आणि विकास अ, अ, राहुल राहुल गावंदे सर या सर्वांच्या सहकार्याने आणि आदरणीय रोहिरा सरांच्या मार्गदर्शनाने ही मेडिकाचा प्रवास खूप छान पद्धतीने चाललेला आहे. माझ्याच जवळ एक 6 किलोमीटरच्या अंतरावरती कोरोली गाव आहे. त्या ठिकाणी एका ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपले याच्या पद्धतीचं सेंटर या ठिकाणी चालू झालेलं आहे. आणि पुणे जिल्ह्याला जवळपासच्या पुणा नगर रोडवरती, पुणा अहमदनगर रोडवरती हायवेवरती मध्य ठिकाणी एक सेंटर लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी करण्यात यावं, लोकांना जवळचं सेंटर पाहता यावं आणि त्याच्यातून नवीन काही इतरांना काही काम मिळावं, रोजगार मिळावं आणि आपलं जे काम आहे आरोग्याच्या संदर्भातलं ते करण्यासाठी जी एक प्रेरणा मिळावी अशी सूचना आणि कंपनीकडनं मांडली गेली होती. त्या पद्धतीने आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी शनिवार आणि रविवारी साधारणतः ग्रुप मीटिंग प्रत्यक्ष त्या ठिकाणी ठेवतो आणि बाकी सर्व त्याचे निमंत्रण हे ते व्हॉट्सअपवरती ग्रुप करून दिली जातात. अशा पद्धतीने हे एक चांगलं कार्य चालते. आपण या ठिकाणी आम्हाला आमंत्रित करून माहिती विचारली तर आम्हाला खूप चांगली संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्यू थँक्यू व्हेरी मच सर. आता सृष्टी मोरे मॅडम आपल्यासोबत आहेत कोल्हापूरवरून, ज्यांचा ॲस्ट्रॉलॉजी ज्याला आपण म्हणतो की त्याचा खूप गाढा असा अभ्यास आहे, त्या डॉक्टरेट आहे त्याच्यामध्ये आणि बऱ्याच वर्षापासून त्यांची ऑफलाईन प्रॅक्टिस चालू होती. आता त्या पहिल्यांदाच ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवरती काही कोर्सेस इंट्रोड्यूस करतायत जेणेकरून आपल्याला घर बसल्या या गोष्टी शिकण्याची संधी मिळणार आहे. तर या संदर्भातली अधिक माहिती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. सृष्टी मॅडम प्लीज. नमस्कार. मी ज्योतिषाचार्य डॉक्टर सृष्टी मोरे, कोल्हापूर. मी ऍस्ट्रॉलॉजी मध्ये भरपूर वर्ष रिसर्च केलेला आहे की नेमकं सायन्स आहे आणि कशा पद्धतीने काम करतं त्याचा मी स्वतः अभ्यास केल्यामुळे ह्याच्याबद्दलचा एक कॉन्फिडन्स चांगला आला आणि मला लोकांनी रिक्वेस्ट केल्यामुळे मी ऑफलाईन कोर्सेस चालू केले गेले 15 वर्ष झालं. यामध्ये ऍस्ट्रॉलॉजीचे विविध विषय आहेत, जसं वैदिक ऍस्ट्रॉलॉजी आहे, कृष्णमूर्ती ऍस्ट्रॉलॉजी, अष्टक वर्ग, लाल किताब ऍस्ट्रॉलॉजी,
विवाह स्पेशल, मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी, करिअर ऍस्ट्रॉलॉजी, अशा सगळ्या सब्जेक्ट बद्दल मी भरपूर स्टडी करून त्याच्याबद्दल लेख सुद्धा लिहिले. त्यानंतर पाल्मिस्ट्री, डाउजिंग, टॅरो कार्ड, रमल या विषयांचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. याचबरोबर मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी प्लस ऍस्ट्रॉलॉजी अधिक पाल्मिस्ट्री नेमकं काय काम करते अशा पद्धतीचे रिसर्च केलेले आहे. हजारो लोकांना अनालिसिस सुद्धा केलेलं आहे. ते आपले रिडिंग रिझल्ट बरोबर आलेले आहे. आणि ह्यामुळे मला हे ऑफलाईन पर्यंत विषय न्यायचे होते. आणि हे सायन्स खरंच काम करते खूप छान याचा अभिप्राय लोकांचा आल्यामुळे कॉन्फिडन्स खूप वाढला. आणि हे शास्त्र मला शिकवण्यात सुद्धा आनंद वाटतो, तसं गाईड करण्यामध्ये सुद्धा आनंद वाटतो. याचबरोबर मी योगा थेरपी, नॅचरोपॅथी, ॲक्युप्रेशर या ट्रीटमेंट सुद्धा देत होते. यामध्ये सुद्धा माझं शिक्षण झालेलं आहे. त्याचबरोबर नर्सिंग माझं स्वतःचं कॉलेज होतं, की मी स्वतः लेक्चर देऊन हजारो नर्सेस वगैरे सुद्धा घडवलेल्या आहेत. त्याचबरोबर इतर समाजसेवा म्हणून जे आहे निसर्गाचे वगैरे यांच्यामध्ये सुद्धा मी काम करून हजारो झाडं लावणे हा उपक्रम केलेला आहे. वृद्धाश्रम, अनाथाश्रम इथे सुद्धा मी वर्किंग केलेलं आहे थोडस. पण माझं मेन पॅशन आहे ते ऍस्ट्रॉलॉजी आहे, की हे असं ह्याच्या बाबतीत का घडते, त्याच्या बाबतीत का घडते, हे सायन्स नेमकं काय आहे. याच्यामुळे हा मला वर्कशॉप ऑनलाईन न्यायचा होता, तो आता माझं सक्सेस होते. आतापर्यंत मी जेवढ्या लोकांना काही वास्तू मार्गदर्शन, वास्तुशास्त्र सुद्धा मी शिकवते आणि मी आतापर्यंत गाईड केलेलं आहे ते वास्तुशास्त्राचे सुद्धा रिझल्ट माझे 100% आले. तर यामध्ये शिकण्यासारखे खूप विषय आहेत मोठे. आणि मार्गदर्शन सुद्धा छान करायला येते, ह्याचा मला स्वतःला अनुभव आल्यामुळे मला वर्ल्ड वाईज IAM इंटरनॅशनल ब्रँड मिळालेला आहे. त्याचबरोबर हिरकणी पुरस्कार, गोल्डन पुरस्कार, रत्न पुरस्कार, समाजसेवा रत्न पुरस्कार, आदर्श ज्योतिष पुरस्कार. याचबरोबर मी लेखिका म्हणून ज्योतिष विषय तसेच इतर सोशल विषय घेऊन सुद्धा लेखन केलेलं आहे. त्या लेखनाबद्दल सुद्धा मला SP9 चॅनेल कडून आदर्श लेखिका, आदर्श ज्योतिषाचार्य हा पुरस्कार सुद्धा मिळाला. त्याचबरोबर रोकटोक मार्फत मला रोकटोक हे दैनिक आहे, त्यांच्या मार्फत सुद्धा मला गोल्डन स्टार ऍस्ट्रॉलॉजी म्हणून पुरस्कार प्राप्त झालेला आहे. उज्जैन, अहमदाबाद अशा ठिकाणावरून सुद्धा मला इंटरनॅशनल लेवलचे शिरोमणी आणि स्टार ऍस्ट्रॉलॉजर म्हणून पुरस्कृत केलेले आहे. असे जवळपास 80 पुरस्कार मी प्राप्त केलेले आहेत. आणि याचा मला रिसर्च करायला नक्कीच आवडते आणि हे लोकांपर्यंत पोहोचवून लोकांनी सुद्धा स्वतःसाठी इतरांना मार्गदर्शन म्हणून हे शास्त्र वापरावे, जेणेकरून काही अपघात होणार असतील तर ते टाळू नाही शकत आहे, परंतु त्याची तीव्रता कमी करू शकतो. एक मार्गदर्शन म्हणून याचा वापर करावा आणि स्वतःबद्दलची केअर, इतरांची केअर घेण्यासाठी सुद्धा हे मार्गदर्शक म्हणून शास्त्र आहे. तर ते स्वतः वापर करावा, इतरांना मार्गदर्शन करावे. हे शास्त्र खूप चांगलं आणि आपलं पौराणिक शास्त्र असल्यामुळे घरोघरी हे संस्कार, सनातन धर्म जो आहे आपला, लोकांना लक्षात आलं पाहिजे हे शास्त्र नेमकं काय काम करत असते. तर ह्याच्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच मॅम. आणि सगळ्यात शेवटी मी माझा स्वतःचा परिचय इथं देऊ इच्छितो. ऑलरेडी योगेश सरांना माझा परिचय आहे, आपला पण झालाय, पण तरी एकदा मी तुम्हाला सांगेल ना की मी डॉक्टर श्रीकांत प्रकाश सुरात, संभाजीनगर इथून आहे. गेल्या 18 वर्षापासून इंग्लिश स्पीकिंग आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या दोन मध्ये काम करत आलो. मूळतः फॅमिली बॅकग्राऊंडच हा टीचिंग फील्ड मधला असल्या कारणाने जवळपास 70 to 80% आमच्या फॅमिलीमध्ये टीचर होते. आणि म्हटलं कधीतरी की असं आपण पण टीचिंग फील्डमध्ये काहीतरी करावं. आणि कुठेतरी इंग्रजी या विषयाला हातात घेऊन जेव्हा पुढे जात जात प्रवास झाला, तेव्हा लक्षात आलं की खरंच आज मार्केटची रिक्वायरमेंट प्रचंड प्रमाणात आहे. आज मराठी तरुण जर कुठे कमी पडतोय तर तो इंग्रजीमध्ये कमी पडतोय. आज कुठेतरी कोणाचे प्रमोशन्स थांबले तर ते इंग्रजीमुळे थांबलेत. आज कुठेतरी डेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये जेव्हा आपल्याला फॉरेनला जाण्याची अपॉर्च्युनिटी मिळते, तेव्हा आपण फक्त कच खातो ते इंग्रजी भाषेमध्ये. मग खरंच अशा ऍस्पिरेशन असलेल्या लोकांसाठी जर आपण काही वेगळं काम करू शकलो तर कदाचित आपल्या कार्याचं सार्थक होईल असं वाटलं. पण आपल्याला फक्त ऑफलाईन वरती हे सगळं करून चालणार नाही, कारण आपण काही हजार विद्यार्थ्यांपर्यंत ऑफलाईनला पोहोचू शकतो, पण काही लाखांपर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला ऑनलाईनचा प्लॅटफॉर्म हा सोबत घ्यावा लागेल. म्हणून प्रवास ऑनलाईनचा सुरू झाला. महाशाळेसोबतच्या या प्रवासाला आज जवळपास 2 वर्षे पूर्ण होत आहेत. पण आता ही शाश्वती आलीये की हो, खरंच आपण तेवढ्या सगळ्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचू शकतो की ज्यांना या गोष्टीची खरंच मनापासून गरज आहे. म्हणून येणाऱ्या कालखंडात जानेवारी महिन्यापासून आपण सक्सेस स्पीकर ब्ल्यूप्रिंट नावाचा एक नवीन कोर्स इंट्रोड्यूस करतोय. आणि या संदर्भातला लाईव्ह वेबिनार येत्या शनिवारी 14 डिसेंबर
संध्याकाळी 6:50 एक तासाभराचा हा वेबिनार आपण घेतोय. हा वेलकम वेबिनार आहे. यानंतर ही प्रोसेस कशी असणार आहे, काय असणार आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत नक्की उपस्थित राहा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. खूप छान. प्रत्येकाचं प्रॅक्टिकल हे ट्रेन द ट्रेनर मधले प्रॅक्टिस करणारे पार्टिसिपंट आहेत आणि सगळ्यांना एक टास्क दिला होता की 2 लोकांचा 3 लोकांचा तुम्ही ग्रुप करा, एकमेकांशी कम्युनिकेशन करा, तुम्ही काय करता ते इतरांना समजून सांगा, एकमेकांशी मुलाखत घेण्याचा सराव करा. आणि त्याप्रमाणे आता तुम्ही पाहताय की बापू सर असतील, श्रीकांत सर असतील आणि सृष्टी मॅडम या तिघांनी पण आपापले बिझनेस आता जसं तुमच्या समोर ऑनलाईन वरती येऊन सांगितले. यापूर्वीचा त्यांचा प्रवास ऑफलाईन वरचा होता, तो आता ऑफलाईन वरून ऑनलाईन वरती यायला लागलेला आहे, हे समोर तुम्ही पाहताय. आणि रोज अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ त्यांच्याकडनं आता तुम्हाला मिळत राहतील. नवीन नॉलेज तुमच्या प्रत्येकाला महाशाळेतल्या तयार झालेल्या या ट्रेनरचं मिळेल. आणि थोड्याच दिवसामध्ये महाशाळेच्या प्लॅटफॉर्मवरती यांचे चांगले कोर्सेस की जे वेलकम वेबिनार म्हणून सुरुवातीला तुम्हाला पाहायला मिळतील, त्याच्यानंतर तुम्हाला 0 लेवलचे की 2 दिवसांचे 3 दिवसांचे फ्री सेशन प्रत्येकाचे वेगवेगळ्या विषयांचे बघायला मिळतील. आणि सोबतच त्याच्यानंतर त्यांच्या विषयामध्ये जर तुम्हाला रुची असेल तर नक्कीच इंग्लिश स्पीकिंग असेल, ऍस्ट्रॉलॉजी असेल किंवा आरोग्यविषयक माहिती असेल, अकाउंटिंग असेल, अबॅकस असेल किंवा विनकाम असेल, असे खूप सारे कोर्सेस या पहिल्या ट्रेन द ट्रेनरच्या 68 नंबरच्या बॅच मधून येणारे जवळपास 13 पार्टिसिपेंट हे नवीन कोर्सेस घेऊन तुमच्या भेटीला लवकरच येणार आहेत. बघा, तुम्ही हे सगळं यांना सगळ्यांना अनुभवत आहे. याही लोकांना तुम्ही यापूर्वी पण पाहिलेलं आहे की हे कॅमेरा ऑन करायला घाबरत होते, आता ते सेशन घ्यायला लागलेत. आणि हा आत्ताचा टायमिंग जर बघितला तर हे रात्रीच्या वेळेचं चाललेलं आमचं प्रॅक्टिस आहे. त्याच्यातला एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत आता थोरात सर पाठवणार आहे. तर असाच प्रवास सुखकारक आनंददायी आणि या वेड्या लोकांच्या बरोबरचा तुम्ही पण करायला तयार आहात का? खरंच हे सगळे ध्येय वेडे आहेत, तुम्ही पण आहात का? हा प्रश्न आहे माझा तुम्हाला. आणि नक्कीच तुम्ही पण ध्येय वेडे व्हाल तर तुम्ही सुद्धा असंच ऑनलाईन वरती येऊ शकाल. महिना 1,00,000 रुपये आपण मिळवू शकतो. या प्रत्येकाच्या मिशनला सेट करून महाशाळा यांना सगळ्यांना घेऊन बरोबर चाललेली आहे. तुम्ही सुद्धा महाशाळेचे माजी विद्यार्थी आहात किंवा नव्याने पाहताय तर आता मात्र तुमच्यासाठी हे दालन अजून मोठं होत आहे. सामील व्हा. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. थँक्यू सर.